मध्ये एक मुलगी आहे. ऐकतात सगळे? हॅलो हाय. हॅलो हाय. थोडेसे वर्गाचे नियम लक्षात आहेत, त्यातला हा हॅलो होता की सगळ्यांनी लक्ष द्यावं. तर मुलांवर जे काही अत्याचार होतात किंवा शाळांमध्ये सुद्धा जी काही धाकट दप्पटशाही आहे, त्यांना शारीरिक दुखापत केली जाते. त्यामुळे मुलांच्या मनावर जो परिणाम होतो, जो मानसिक एक तणाव, न्यूनगंडामध्ये ते जीवन जगत असतात, त्यांना बोलताही येत नाही. आत्ताच मी मागे फेसबुकवर एक घटना बघितली. अमायरा म्हणून एका मुली, मी पण पाहिली असेल की वर्ग शिक्षक बसले आणि ती मुलगी सांगते की तिला काहीतरी बुलिंग करतायत इतर मुलं. ती सांगते जाऊन तक्रार, आणि त्या शिक्षिकेने लक्ष दिलं नाही आणि त्या मुलीने 4थ्या माळ्यावरून उडी मारली. बघितली तुम्ही ती घटना फेसबुकवर? म्हणजे शिक्षक म्हणून कदाचित तिथे त्या मॅडम कमी पडल्या असतील किंवा मुलं एवढी तणावामध्ये आहेत की त्यांना आपल्या तणावाचं समायोजन करता येत नाहीये. आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि जेव्हा शासन आपल्याला एक जबाबदार घटक म्हणून शाळेमध्ये जेव्हा विद्यार्थी ज्या तासांपुरते आहेत, तेव्हा शासन आपल्यावर एक जबाबदारी सोपवतंय. आपले जे नियंत्रण अधिकारी आहेत, क्षेत्रीय अधिकारी ते, आणि शाळा व्यवस्थापन कमिटी, शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून, तर तेव्हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात ज्या काही परिपत्रकं आलेली आहेत, जे काही शासन निर्णय आहेत, त्या संदर्भात मी आपल्याला थोडक्यात माहिती देते. तर 13 मे 2025चा जो GR आहे विद्यार्थी सुरक्षिततेसंदर्भात, त्यावर थोडक्यात बोलते. राज्यातील सर्व शाळांमध्ये, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र शासनाने काही मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासंबंधात आणि त्यासाठी ज्या काही जबाबदारी आहेत त्या आपल्यावर सोपवलेल्या आहेत, ॲज अ टीचर म्हणून, ॲज अ मुख्याध्यापक म्हणून, आणि पालक आणि SMC कमिटीला सुद्धा. तर विद्यार्थ्यांची सुरक्षितता का महत्त्वाची आहे? चाललेला हा सगळा खटाटोप त्यांच्यासाठी आहे. आणि जर तेच शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम नसतील, तेच जर तणावात असतील, तर भावी पिढी कशी घडेल? आज आपण म्हणतो काय झालंय आजकालच्या लोकांना, काय झालंय आजकालच्या मुलांना. आजच मी ट्रेनमध्ये इतकं जोरात भांडण बघितलं, मध्ये पडायलाही भीती वाटते. आज सगळे तणावात आहेत, छोट्या मुलांपासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत. नुसतं शिक्षण किंवा नुसतं आपल्याकडे एखादी कला कौशल्य असून उपयोग नाही आहे. समाधानाने जगता यायला पाहिजे, तणावांचं नियोजन करता यायला पाहिजे. भले 2 गोष्टी आपण कमी शिकलो तरी चालेल, एखाद्या पुढच्या पदावर नाही गेलो तरी चालेल, पण एक सुदृढ समाज निर्माण होण्यासाठी आपली जी पुढची पिढी आहे तिला सुरक्षित ठेवणं आणि त्या दृष्टीने कार्य करणं आपल्याला गरजेचं आहे. तर पोक्सो कायद्याबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. कोणी सांगू शकतं का? पोक्सो कायदा, प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स, लैंगिक छळापासून विद्यार्थ्यांचं संरक्षण करण्यासाठी. एक विद्यार्थ्यांचं म्हणजे बालकाचं. मग बालक कोण? 18 वर्ष. येस. भारतीय दंड संहितेमध्ये एक मोगम स्वरूपामध्ये की बालकाचं, पण मग ठराविक वय आड येतो जेव्हा गुन्हा घडला आणि त्याला शिक्षा द्यायची आहे. मग अशा वेळेस शासनाने एक GR काढला आणि 18 वर्षापर्यंतचे जे मूल आहे त्याला बालक समजण्यात येईल. आणि त्यांच्यावर जे विविध प्रकारचे अत्याचाराच्या घटना घडतात, मग 12 वर्षापर्यंत असेल तर मृत्यूदंडाची शिक्षा आहे, त्याच्या पुढे असेल तर किती वर्षाची, हे पुढे त्याच्यामध्ये आहे. तर तो GR मी तुम्हाला ग्रुपवर पाठवेलच. पण शाळा स्तरावर जेव्हा आपण विचार करतो तर आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत की जर आपल्या शाळेमध्ये अशा काही, आता आपल्या ग्रामीण भागामध्ये हा विषय तसा इतका येत नाही, पण याचा अर्थ होतच नसेल असं आपण गृहीत धरून चालायचं नाही. कारण की ग्रामीण असो की शहरी, सगळे तणावात आहेत. शिक्षक तर खूप जास्त आहेत आणि आपल्यामुळे आपला तणाव आपल्या मुलांवरही निघत असतो शाळेमध्ये. आणि म्हणून आपल्याला त्यांचं भावनिक सामाजिक स्वास्थ्य जपायचं आहे. आणि मग अध्यापनाकडे आपण नंतर प्रभावी कसं होईल हे आपण पाहणार आहोत. तर जर आपल्या शाळा परिसरामध्ये किंवा आपल्या शाळेय वेळेमध्ये जर आपल्याला अशी एखादी तक्रार आली, आपल्याकडे तक्रारपेटी बसवण्याची अनिवार्यता आपल्याला माहितीच आहे. ऑगस्ट 2024मध्ये बदलापूरमध्ये जी अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर आपण सर्वांना माहितीच आहे, आपले शिक्षणाधिकारी राक्षस साहेब, खूप मोठी किंमत चुकवावी लागते. नंतर घटना एका ठिकाणी घडते, पण मग त्या जबाबदार व्यक्ती म्हणून जी शासनाने निर्गमित केलेल्या जबाबदाऱ्या आहेत आपल्या यंत्रणेला, मग ती शाळा स्तरावर असो, केंद्र स्तरावर, तालुका स्तरावर जबाबदार व्यक्ती नेमलेले आहेत, त्यांना त्यांची कार्य तिथे दिलेली आहे, जबाबदारी दिलेली आहे. आणि म्हणून
जेव्हा आपल्याकडे अशी तक्रार येते तेव्हा आपण कानाडोळा करायचा नाही. आपल्याला तक्रार पेटी जी आहे शक्यतो आपण म्हणतो की आनंदी आणि भयमुक्त वातावरणामध्ये चालू आहे, कुठल्याही प्रकारची तक्रार आढळली नाही आणि अशा प्रकारे आपण नोंद करून पुढे जात असतो. करतो की नाही आपण? तक्रार पेटी जी बसवली कधी आपण ती खोलायची असते? शनिवारी किंवा मीटिंगमध्ये आणि गरज असेल तर आपण ती मध्ये मध्ये पाहत राहायची. पण 2 वेळा मला वाटतं महिन्यात, आठवड्यातून 2 वेळा, आठवड्यातून 2 वेळा आणि जर गरज वाटली तर आपण मध्येही पाहू शकतो. तर आपण आपल्या स्तरावर जरी आपल्याकडे त्या घटना आपल्याला जाणवत नसतील तरी सुद्धा आपण हा रेकॉर्ड म्हणून आपण हा फॉलोअप घ्यायचा आहे. न जाणं पुढे कधी आपल्याकडे. आणि तुम्हाला सांगते शालेय दप्तर आपण कितीही सुसज्ज ठेवलं, आज 4 कमिट्यांना खूप महत्त्व आहे. कोणकोणत्या? शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा, महिला तक्रार निवारण समिती, महिला तक्रार निवारण समिती आणि सखी सावित्री. सखी सावित्री. आता याच्यामध्ये जी सखी सावित्री समिती आहे तर सावित्रीबाई फुलेंच्या 125व्या जयंतीनिमित्ताने ती स्थापन केली. पण तिचं कार्य ह्या सगळ्या विद्यार्थी सुरक्षेशी संबंधित जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्यातील जे सदस्य आहेत, महिला आहेत, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी फक्त एक शिक्षकच जबाबदार आहे का, की फक्त मुख्याध्यापक आहे का, सगळा ताण आपण घ्यायचा नाही. आपली जी शाळा व्यवस्थापन कमिटी आहे, जे शिक्षणप्रेमी आहेत, अंगणवाडीच्या बाई आहेत किंवा इतर महिला, सगळ्यांना आपण पोषण आहाराच्या महिला आहेत, मग मुलांच्या आरोग्याविषयीच्या काही गोष्टी असतील तर आपण सगळ्यांना वेळोवेळी मीटिंग घेऊन आणि या गोष्टींची कल्पना दिली पाहिजे की आपण जबाबदार घटक आहोत विद्यार्थी सुरक्षिततेसंदर्भात. आणि म्हणून आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत, हे GR ही परिपत्रकं त्यांच्या कानावर गेली पाहिजेत. आपण शाळा स्तरावर जे करतो मीटिंग तर आपण दर महिन्याला लिहितो, तक्रार पेटीमध्ये काही सापडले नाही, भयमुक्त वातावरणात अध्यापन सुरू आहे असं आपण दाखवतो. पण ते खूप गरजेचं आहे, केलंच पाहिजे. इतर रेकॉर्ड थोडासा कमी झाला किंवा राहिला तरी चालेल, पण हे आपण अपडेट ठेवलं पाहिजे. आता विद्यार्थी सुरक्षिततेच्या संदर्भात जर आपण बोलायचं झालं तर आपल्या शाळा स्तरावर आपण काय करू शकतो, तर आपल्या शाळेला संरक्षक भिंत पाहिजे, जेणेकरून मुलं पटकन रस्त्यावर किंवा बाहेरून येणारा जो व्यक्ती आहे शाळेमध्ये, आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात ही गोष्ट होत नाही तरीही आपण ते प्रत्येक वेळेस सगळ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ शकत नाही. येणारा जर अभ्यागत व्यक्ती असेल तर त्याची नोंद कुठेतरी ठेवली पाहिजे. कुठल्या कामास्तव आलं तर आगमन निर्गमन ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत, मोठ्या शाळांमध्ये ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे मैदानावर मुलं खेळत आहेत, काही ठिकाणी आपण अपघात बघतो की काहीतरी भिंत गेट कोसळून म्हणा. आत्ताच मागे राजस्थानमध्ये झालावाड जिल्ह्यामध्ये काहीतरी ती वर्गात परिपाठ चालू होता आणि ती भिंत कोसळून 4 विद्यार्थ्यांचा तिथे मृत्यू झालेला आहे. मग आता याला जबाबदार कोणाकोणाला पकडणार? जर अडगळीस आलेला आहे तर त्याचं ऑडिट झालं पाहिजे, त्याचा पंचनामा झाला पाहिजे. किंवा आपण जेव्हा मुलांचे पालक म्हणून तिथे असतो तर आपल्यालाही जर काही गोष्टी दिसत असतील तर त्या शिक्षकांनी तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच मला वाटतं आता परिपत्रक आलेलं आहे आणि आपलं सेफ्टी ऑडिट होणार आहे. तर मग कुठे अडगळीच्या जागा असतील तर तिथे काही जाऊन बसलेलं असेल का, या दिवसांमध्ये साप खूप निघतात, तर आपल्याला तेही थोडंसं पाहणं गरजेचं आहे. मैदान असो, शाळा असो, सुरक्षित आणि बालस्नेही वातावरण निर्माणाचं पूर्ण जबाबदारी आपल्यावर आहे. CCTVचं मला वाटतं शहापूरच्या किनवली भागामध्ये सुरू आहे. हळूहळू ते आपल्याकडेही शाळेमध्ये CCTV बसवले गेले पाहिजेत. हे शासनाच्या परिपत्रकामध्ये गोष्टींमध्ये आहे की आता आपल्या अडचणी काय आहेत त्या आपल्याला माहिती आहेत. आता शाळेमध्ये लाईटसुद्धा आकडा टाकून आहे, पण आता ह्या गोष्टी त्यांनाही किती माहिती असतील माहीत नाही. पण आपल्याला प्रवेशद्वारावर CCTV पाहिजे, वर्गाच्या एंट्रन्सला CCTV पाहिजे, मैदानात जिथे मुलं खेळत आहेत, जेणेकरून एखादी घटना घडली तर त्याचा जो CCTV फुटेज आहे तो 1 महिन्यापर्यंत सांभाळला गेला पाहिजे. आणि ती जबाबदारी पूर्णतः त्या शाळा SMC कमिटीची असणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मोकळेपणे बोललं पाहिजे. त्यांच्यावर कधी कधी बुलिंग होतं शाळेतीलच, मोठे विद्यार्थी किंवा थोडेसे जे एखाद्या डॅशिंग काय म्हणूया ते विद्यार्थी दुसऱ्या मुलांना त्रास देत असतात
आणि मग आपण दोघांनाही मला माझं काम आहे दोघांनाही बस रे तू जागेवर म्हणून सोडून देतो. पण मुलं तिथे तणावात असतात. ग्रामीण भागामध्ये हे नाही मुलंच मुलांचा निपटारा करतात. पण शाळेमध्ये समुपदेशक नेमावा असं तो शासन निर्णय म्हणतो. आता आपल्या शाळेचे समुपदेशक आपणच असतो. पण कधी कधी आपण जर काही शिक्षणप्रेमींची किंवा जेव्हा आपण सभा घेतो त्यावेळेस समोर जर अशा काही गोष्टी मांडल्या की बाबा अशी अशी घटना झाली होती आणि मग विद्यार्थी असं वर्तन करतात तर त्याचा वेगळा इफेक्ट पडतो. जेव्हा 4 लोकांसमोर किंवा त्या पालकांमध्ये की बाबा आपल्या मुलाने असं केलं तर आपल्या पद्धतीने आपल्याला जसं शक्य होईल पण ह्या घटना चर्चेला गेल्या पाहिजेत. फक्त एक गुणवत्ता आणि एक गुणवत्ता असं न राहता आपण ह्या अंगाने विचार करूया आणि जेणेकरून मुलांना वातावरण भयमुक्त सुरक्षित राहील आणि त्यांचं अध्यापन अधिक सुलभ होईल. मैत्रीपूर्ण संवाद साधूया. कुठल्याही प्रकारची शारीरिक मानसिक टॉन्टिंग करणं आता आपण ते आपल्याकडून होतंच थोडंफार आणि आपल्याला पालकही सांगत असतात मारा आणि आपलं आपण जेवढं ओरडतो तेवढं प्रेमाने जवळही घेतो ते त्या मुलांना कळतं आणि त्याच्यामुळे आपल्याकडे तो इश्यू येत नाही. पण चुकून रागामध्ये कधी जास्तीचं आपल्याकडून जर शिक्षा झाली तर ती आपल्या अंगलट येऊ शकते. म्हणून आपण याची खबरदारी घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचं त्याला ताण होईल निर्माण असं काही करायचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची विद्यार्थी सुरक्षितता आहे. त्यानंतर गुणवत्ता येईल. तर शाळेमध्ये जे कर्मचारी आहेत शिक्षकेतर कर्मचारी यांचं चारित्र्य पडताळणे हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे. आपल्याकडे शिपाई नसतात पण ज्या मदतनीस मावशी आहेत त्यांचं वर्तन कसं आहे किंवा आपणही शाळेमध्ये जे पण काही कर्मचारी नियुक्त आहेत त्यांचं चारित्र्य त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहणं गरजेचं आहे. मग ते आरोग्यविषयक असो की त्यांच्या वर्तणुकीबद्दल असो तर त्यांची पूर्वीची सेवा तेही आपण पाहिलं पाहिजे आणि असेच कर्मचारी निवडले पाहिजे जे कर्मचारी मानसिकदृष्ट्या खूप ॲग्रेसिव्ह आहेत किंवा मुलांशी त्यांचं वर्तन नीट नाही आहे असे पण असतात की समजा आता पोषणाहारच वाढायचं आहे मुलांना खूप ओरडतात किंवा गरम आहे ती भाजी तरी त्यांना असा ताण असतो त्या महिलांना. तर तिथे आपण थोडंसं लक्ष द्यायचं की तुम्ही मुलांशी प्रेमानेच किंवा त्यांना एवढं ओरडून तुम्ही तिथे काम करायचं नाही आहे. त्यानंतर विद्यार्थी वाहतुकीचा आपल्याकडे काही विषय येत नाही. आपले सगळे विद्यार्थी चालतच येतात. कुठे आहे का असं की मला वाटतं मग शिक्षकच घेऊन येतात. आमच्या सरांच्या गाडीमध्ये असतात वेरेपाड्याचे काही विद्यार्थी. तर विद्यार्थी वाहतूक जे आहे त्याच्यामध्ये महिला वाहक वगैरे असतील ते मी PDF मध्ये टाकतेच तुम्हाला तुम्ही वाचून घ्या. आपलीही मुलं कुठेतरी बसमधून मोठ्या शाळांमध्ये कुठेतरी जात असतात तेव्हा आपल्यालाही काळजी असते आपण इकडे असतो. मग तिथे त्या शाळेने त्या महिला वाहक आहे का तो चालक ड्रिंक करत नाही ना अल्कोहोल घेत नाही ना त्याच्यानंतर तिथे GPS प्रणाली आहे का ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत. स्वच्छतागृहांचा विषय घेतला तर आपल्या सगळ्या शाळांमध्ये मुलांसाठी मुलींसाठी वेगळे स्वच्छतागृह आहेत. पण मग तिथे अडगळीची जागा नाही ना मुलांच्या तिथे परिचारिका बाहेर नेमलेली आहे का एवढं तर आपल्याकडे काही नसतं. पण मग आपल्याला लक्ष देणं आहे का तिथे निसरड झालं नाही ना मुलं घसरून पडणार नाहीत ना कुठे अडगळीमध्ये साप तर किंवा काही ते साध्या साध्या गोष्टी आहेत. थोडंसं आपण तिथे लक्ष द्यायचं आहे. शेवटचा मुद्दा सायबर हल्ले. आता ग्रामीण असो की शहरी प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. आपल्या मुलांकडे आहे. आपला मुलगा वेगळं काही बघत नाही ना वेगळी काही माहिती कुठल्या लिंकवर कुठे मोबाईल नंबर शेअर करत नाही ना कुठे फोटो टाकत नाही ना. मुलं खूप स्मार्ट झालेली आहेत आणि त्यातून होणारे सायबर हल्ले किंवा अशा काही घटना घडल्यात की एक आपल्याच जिल्हा परिषदेची शिक्षिका आहे आणि तिच्या बहिणीचा मुलगा होता. तुम्ही ऐकलंही असेल. इतकं दुःख होतं म्हणजे ते ऐकल्यानंतर. इतका हुशार मुलगा इतक्या चांगल्या घरातली मुलं कोणाची तरी चुकी आणि कोणाला भोगायला येतं आणि त्याने दुसऱ्या समोरून काहीतरी आक्षेपार्ह टाकलं गेलं याच्याकडून पाहिलं गेलं आणि आता मी तुला त्याच्याने ब्लॅकमेलिंग सुरू केलं त्या मुलाला. इतका तो तणावात आला की त्याने सुसाईड केलं. आज आयुष्यभर पालकांना रडणं आलं. म्हणजे सायबर जनजागृती करणं हे सुद्धा आपलं काम आहे. आपल्या मुलांशी आपण ह्या गोष्टी बोलल्या पाहिजेत किंवा काही ठिकाणी रेस्ट्रिक्शन मोड आहेत मोबाईलवर यूट्यूबला तिथे काही ठिकाणी आपण टाकले पाहिजे जेणेकरून आपल्याला जेवढं चांगलं मैत्रीपूर्ण आपल्या
घरच्या मुलांशी आणि शाळेतल्या मुलांशी संवाद साधताय की काही बघू नका हा तुम्ही टोकत राहिलं पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे. अशा प्रकारे भावी पिढी घडवण्यासाठी पालक म्हणून आपण, शिक्षक म्हणून आपण आणि समाजातील जबाबदार व्यक्तींचा सहभाग घेऊन आणि आपण आपल्या पद्धतीने विद्यार्थी सुरक्षितता जपण्याचा प्रयत्न करायचा आहे. माझी माहिती मी थोडक्यात इथे सांगितलेली आहे. पुढचा विषय घेऊया. वेळेचा अभाव आहे, आपण थोडासा उशिरा सुरू केलं आणि मग विषय सगळे व्हायला पाहिजे. तर पुढचा विषय